महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र। बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील मौजे अरणवाडी या गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे अंकुश फुटाणे। किल्ले धारूर नगरीमध्ये गेल्या 6 वर्षांपासून ते सीए म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत। जिद्द, मेहनत, इमानदारी आणि चिकाटीने त्यांनी हे यश मिळवलेले आहे। आई वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला जीवन प्रवास यशस्वी केलेला आहे। धारूर शहरातील त्यांच्या ऑफिसचा शुभारंभ देखील त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्याच हस्ते केलेला आहे। त्यांच्याबाबत त्यांच्यात प्रचंड आदर सन्मान आहे। शिक्षण घेत असतानाच कधी काळी त्यांनी ITI करून कंपनीमध्ये छोटा मोठा जॉब करण्याचे स्वप्न देखील पाहिले होते, परंतु योग्य मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे ते CA झालेले आहेत। त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। या क्षेत्रामध्ये सध्या त्यांचे मोठे नाव झालेले आहे। म्हणून अशा या यशवंत, ज्ञानवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी अंकुश यमराज फुटाणे, चार्टर्ड अकाउंटंट। माझं गाव हे आहे अरणवाडी, छोटंसं गाव आहे, अरणवाडी तालुका धारूर जिल्हा बीड। माझं ऑफिस जे आहे धारूर या ठिकाणी आहे, तालुका प्लेसला आहे। आणि माझं ज्यावेळेस CA झालं ते 2015ला CA झालं। आणि हे CA ज्यावेळेस झालं त्यावेळेस एक आनंदाचा क्षण की माझ्या आई वडिलांना अपेक्षित होतं की आपला मुलगा CA होणार आहे, तो त्यांच्यासाठी खूप मोठा क्षण होता, किंवा सगळ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी सगळ्यासाठी खूप मोठा क्षण होता। आणि याच्यामध्ये जे मार्गदर्शन मला मिळालं ते आमचे मित्र असतील, याच्या परत शिक्षक वर्ग असेल किंवा काका, लहाने काका असतील कोणी, हे सगळ्यांचंच आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभलं। आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेस 2018ला धारूर या ठिकाणी ऑफिस चालू केलं, तिथून पुढे इथं 6 वर्ष एका ठिकाणी चालू केलं। आता 26 डिसेंबरला आम्ही नवीन जागेत उद्घाटन केलेलं आहे, स्थलांतर झालेलं असेल। चांगल्या प्रकारे इथं सेवा करतोय। आयुष्यामध्ये जर आपण ठरवलं तर अशक्य असं काहीच नाही, पण त्यासाठी जिद्द लागते, चिकाटी लागते आणि लढावं लागतं। आपण सहज म्हणतो की एक व्यक्ती डॉक्टर आहे, कोणीतरी इंजिनियर आहे, कोणीतरी कलेक्टर आहे, कोणी तहसीलदार आहे, परंतु ही जी बिरदावली जी आहे, ही जी पदं असतात एखाद्या व्यक्तीला लागलेली, ती काही सहज लागत नाहीत, ते सहज होत नाही। तर त्यासाठी अनेक वर्ष त्या व्यक्तीने या ठिकाणी संघर्षात घालवलेले असतात। त्या व्यक्तीने सुख, चैन हे थोडं बाजूला ठेवलेलं असतं। आणि ज्या वेळेला या गोष्टीचा आपण त्याग करतो, त्यागातून माणूस बनतो, कारण सहन करावं लागतं, सहनशीलता लागते, वाचन लागतं, समर्पण लागतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ती व्यक्ती बाहेर येते। अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही अशा एका तरुणाला आपल्यासमोर आज मांडत आहोत। धारूर तालुक्यातील अरणवाडी या लहानशा सुंदरशा गावामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला आणि पुढं नेमकं काय करायचं हे माहीत नव्हतं। मला असं वाटतं पुढं काय करायचं हे माहीत असावं की नसावं हा प्रश्न वेगळा आहे, पण चांगलं करायचं आहे हे मात्र आपल्याला माहीत पाहिजे। बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, ठीक आहे, माहीत आहे, परंतु त्यासाठी प्रचंड जिद्द लागते, मेहनत लागते। आणि ही खऱ्या अर्थानं स्टोरी आहे एका ग्रामीण भागातील गावाकडच्या एका व्यक्तीची, की ज्या व्यक्तीनं अगदी जिल्हा परिषद शाळा ते CA होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे आणि मोठ्या दिमाखात आज ते धारूर नगरीमध्ये स्वतःचं ऑफिस सुरू करून या ठिकाणी इथल्याच या भागातील लोकांची सेवा करत आहेत। ही गोष्ट आहे, ही स्टोरी आहे, ही यशोगाथा आहे अंकुशजी फुटाणे यांची। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी गावाकडनंच, नाही का, कारण स्टोरीच सुरू होते तिथून। नक्कीच। तर अगदी धारूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलं, अगदी डोंगराच्या कुशीत असलेलं, घाट उतरलं की जे गाव आहे आपलं अरणवाडी, तर काय सांगाल नेमकं अरणवाडी या गाव म्हणजे तुमचं जे फुटाणे कुटुंब आहे तिथल्या काही आठवणी असतील, तुमचं लहानपणाचं शिक्षण असेल, आम्हाला ते ऐकायचं आहे। आता
लहान असताना जे काय आमची शाळा होती ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरणवाडी या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं. आता शिक्षण घेताना घरामध्ये कोणी शिक्षित आई वडील तेवढे नव्हते. वडील शिकलेले होते पण 5वी पर्यंत प्राथमिक शिक्षण झालं. पण त्याच्यानंतर मग घरात तसं मोठं व्यक्ती म्हणलं आई वडिलांपैकी शिक्षण झालेलं नव्हतं. दुसरे आमचे लहाने चुलते पुण्याला असतात. त्यांचं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालेलं आहे. ते पुण्यामध्ये सर्व्हिस करायचे त्यावेळेस काळात. आता त्यांचा बिझनेस आहे. मग शिक्षण आमचं 5वीपर्यंत अरणवाडी या ठिकाणी झालं. गाव छोटंसं आहे, 1000-1200 लोकसंख्या आहे त्यामध्ये. आणि आम्ही गावाच्या थोडं बाजूला शेतात राहतो. तसं फुटाणे कंपनी जी आहे. आरणवाडी इथं बालपण गेलं. हो. फुटाणे कुटुंब म्हणजे अगदी कष्टाळू नाही का? हो, शेती सगळं हे जी उपजीविका आहे शेतीवरच ही सगळ्यांची शेतीवर आहे. भाजीपाला आहे या गोष्टी. तर विचारावं वाटतं की त्या गावामध्ये जे बालपण गेलं आणि तिथली शाळा असेल, तुम्हाला शिकवलेले गुरुजी असतील, आई वडील आणि केलेली मौज मजा असेल. कारण ग्रामीण भागातली मुलं अगदी पाखरासारखी असतात. भले त्यांना त्यांच्या वाट्याला पिझ्झा येत नाही, बर्गर येत नाही, परंतु जे काही येतं आनंदी असतात. आहे त्या गोष्टीत खूप आनंद. जसं शेतकरी कुटुंबात असल्यामुळे तुम्ही जसं म्हणलं की पिझ्झा बर्गर तसं काय आम्हाला माहिती नव्हतं. पण आमची जी भाजी भाकरी चटणी हेच आम्हाला खूप छान असायचं. म्हणजे आजही आता बाहेर आम्ही कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेर ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ते कधी घरची म्हणलं की कधी एकदम आवडीनं ते खायला आवडायचं. गावाकडचं वातावरण. पुण्याला CA झाल्यानंतर मी 2015ला CA झालो. त्याच्यानंतर ठरवलं की आपल्याला गावाकडेच जायचं आहे. म्हणजे एवढं पुण्यात सुख सुविधा असून इकडे गावाकडे येण्याचं कारण एक तर आपल्या मातीत राहता येतं आणि मग बाकी सगळे आपले आजूबाजूचे जे काय नातेवाईक आई वडील आहेत त्यांची सेवा करता येईल ह्या हिशोबाने आपण धारूर या ठिकाणी निवडलेले. कुठल्याही शेतकरी बापाला आपला लेक साहेब व्हावा याची इच्छा असते. आणि तीच इच्छा आकांक्षा तुमच्या वडिलांची असेल. नक्कीच. तर तुम्हाला घडवण्यामध्ये आईचा आणि वडिलांचा दोघांचा वाटा आहे. तर काय सांगाल नेमकी यांची भूमिका कशी होती नेमकी आईच्या आणि वडिलांची? आई वडिलांचं कसं होतं की मुलगा शिकायला पाहिजे. काय शिकायचंय मुलांना ठरवायचं किंवा बाकीचे जे आजूबाजूचे मार्गदर्शक आहेत, शिक्षक असतील किंवा मोठे मित्र असतील त्यांच्या मार्गदर्शन काही करायचं पण चांगलं करायचं. जसं नरेंद्र मोदी आपले नरेंद्र जाधव त्यांचे वडील म्हणायचे तुम्ही काही करा पण सगळ्यात टॉपला असलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा पण तुम्ही टॉपला असलं पाहिजे. तसं मग त्या धर्तीवर मी ज्यावेळेस CA बद्दल मला माहिती मिळाली. आमचे मित्र लोकमतचे पत्रकार राम शिंगारे त्यांनी 12वीत असताना मला सकाळमध्ये एक करिअर विषयक पुरवणी आणली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा CA हा कोर्स आहे कॉमर्समध्ये खूप छानपैकी आहे, सगळ्यात टॉपला आहे. तर त्यांची इच्छा होती की बाबा तू CA करावं. मग त्यावेळेस मी ठरवलं की त्याची माहिती काढली. CA काय आहे, कसं कोर्स आहे, कुठं करावा लागतो. मग ते माहिती काढल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला ग्रामीण ठिकाणी चालणार नाही, आपल्याला शहरी ठिकाणी जावं लागेल. आणि योगायोगानं चांगली माझ्यासाठी गोष्ट अशी होती की आमचे लहाने चुलते पुण्याला होते स्थायिक. मग ते तिथं नोकरी करायचे. मग तिथं त्यांना बोलल्याच्या नंतर ते म्हणले हरकत नाही तू इथं ये, कॉलेज ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घे, त्याच्यासोबत मग तुझं एकदा रुटीन झालं की मग तू CAला ॲडमिशन घे. थोडं तर मागे तुम्ही. बरं. आरणवाडी म्हणजे चांगल्या लोकांचं चांगलं गाव खरं तर सुंदर गाव आहे आणि ते गाव मी पाहिलेलं आहे. तर एक विचार असं वाटतं की तुमचे वडील आई यांनी त्या काळात घेतलेले कष्ट आणि शेतकरी मुळामध्ये कष्ट करतोच नाही का, प्रामाणिकपणा असतो. शेतकऱ्याच्या खिशामध्ये जो पैसा असतो तो घामाचा असतो, कुणाचा तळतळाट नसतो. तर तुम्ही जे कष्ट पाहिले आहेत आम्हाला ते ऐकायचे खरं तर, कारण ही स्टोरी सहज बनलेली नाही नाही का. तर आई आणि वडिलांनी घेतलेले कष्ट तुम्ही जवळून पाहिले आहेत. आम्हाला ते सांगा की काय नेमकं कष्ट करायचे, काही आठवणी आम्हाला सांगा. आठवणी आता हे शेतीत म्हणलं की रोजच कष्टाशिवाय काही शेतीला पर्याय नाहीये. आणि ज्यावेळेस मी प्राथमिक शिक्षण अरणवाडीतून झाल्यानंतर धारूरला इथं 5वीला 6वीला ॲडमिशन घेतलं. आणि त्यावेळेस कसं होतं शेती हा एकमेव आमचा उत्पन्नाचा सोर्स होता. आणि त्यावेळेस मग जोडधंदा काहीतरी असावं शेतीला. त्यावेळेस मग आमच्याकडे काही म्हशी होत्या, काही गाई होत्या, दूध व्यवसाय. तर मग सकाळी मी ज्यावेळेस शाळेला यायचो, शाळेला एक आमचा टायमिंग असायचा 10 वाजता. पण मला ते दूध द्यायचं असल्यामुळं, हॉटेलला द्यायचं असल्यामुळं मी सकाळी 8:30ला ते दूध घेऊन यायचो. मग धारूरला सकाळी 8:30 वाजता जे काय दूध असेल घरचं दूध घेऊन यायचं, दूध द्यायचं आणि त्याच्यासोबत मग शाळा पण करायची. गावाकडून आलेलं दूध वरव्याला होतं का मग डेअरीला होतं? दोन्हीकडे होतं. हॉटेलला पण असायचं आणि प्रत्येक 2-4 ठिकाणी वरव्याला पण होतं. प्रत्येकाच्या घरी जाऊन द्यायचं. मग हे तर झालं माझे स्वतःचे कष्ट.
जे सोबत शाळा शिकत असताना. पण आई वडिलांचं तर ते कष्टाला काय हेच नाहीये, म्हणजे सीमाच नाहीये म्हणावं लागेल आपल्याला. शेतीत करायचं म्हणून तर 24 तास शेतीत अवेलेबल तुम्हाला असायलाच पाहिजे. आणि त्याच्यानुसार मग ते कष्ट करत गेले. जो काही शिक्षणासाठी कष्ट करणारे आई वडील ज्या वेळेला तुमच्या संवाद साधायचे त्या काळामध्ये नेमकं काय संवाद राहायचा, नेमकं काय सांगायचे नेमकं? कारण कष्ट करणारा बाप हा नेहमी काही सांगायला नसतो. बरोबर. मग ते सांगताना हे सांगायचे की अभ्यास करतोय तो व्यवस्थित चांगला कर, मन लावून कर. आता हे बाकीचे कसं असतंय, आपण जे शहरातले मुलं मुली बघितलं तर त्यांचं तेवढं ऑलरेडी फायनान्शियली बॅकअप असतो त्यांचा घरचा. त्याच्यामुळे त्यांना एवढं हे काय त्याचं कष्टाचं किंवा माहिती असतं. पण तेवढं जसं आई वडील शेती करणारे असतात त्या विद्यार्थ्याला आणि जो व्यावसायिक असेल किंवा नोकरी करणारा असेल त्याचे आई वडील, त्या मुलाला त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे फायनान्शियली जी काय अवेअरनेस आहे किंवा ती त्यांच्या कष्टाची जाणीव याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि मला हा जो बॅकग्राऊंड होता ही एक माझी विकनेस न समजता मी त्याला स्ट्रेंथ समजायचो. आरणवाडी हे सुंदरचं गाव आणि गावाकडची जी मुलं असतात ना त्यांचं जगणं वेगळं असतं. मी मुद्दाम वारंवार सांगतोय कारण तिथलं जगणं हे अगदी मोकळ्या हवेतलं असतं, शुद्ध हवेतलं असतं आणि माणसं पण तरीच असतात शुद्ध हवेत. तुमचे जे काही मित्र होते बालपणीचे कुठले कुठले खेळ खेळायचे, अगदी त्या डोंगरावर असेल किंवा गावात असेल? डोंगरावर असताना बरेच असायचं आमचं. तर कसं शनिवारी रविवारी ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस आमचा वेळ सगळं शेतातच जायचं. म्हणजे गुरं सांभाळण्यात असेल किंवा शेतात काही काम असेल तर ते करायचो. आजही आम्ही कधी लागलं तर आजही काम करतो मी. त्याचं म्हणजे मी जरी सीए जरी झालो तरी मला त्या कामाबद्दल अजिबात लाज वाटत नाही. उलट छान वाटतं की आपण ह्या कामामुळं हे जे आपल्याला शेती आहे त्याच्यामुळं आपल्याला एक चालना मिळून आपण हे झालेलं. आणि मित्र असताना मी लहानपणी असताना खेळ खूप खेळायचो. एक विटू दांडू असायचा तो आम्ही सारखा खेळायचो. परत क्रिकेट असेल क्रिकेट खेळायचो. परत आमच्या तिकडं आम्ही लोंपट म्हणायचो ते एक लोंपट खेळायचो. असे बरेच खेळ खेळायचो ज्यातून गावाकडची माती माया देते, प्रेम देते आणि चांगले जीवाला जीव देणारे मित्र पण देते. नक्कीच. तर गावाकडचे जे मित्र आहेत तुमचे जे आजही असतील ना तर ना त्या काळामध्ये आणि आताही तुमचे सगळ्यात चांगले मित्र कोण होते? आता त्याच्यात बरेच मित्र होते. एक 4-5 जरी नाव म्हणलं तरी गावाकडचे उमेश शिंगारे एक आहे, बाळासाहेब रुद्रे आहे, अनिल शिंगारे आहे आणि बरेच होतं. जे आज जिल्हा परिषद शाळा आरणवाडी या शाळेमध्ये जे तुम्हाला गुरुजी लाभले, कारण असं म्हणतात की श्री गणेश शिक्षणाचा नक्कीच जिल्हा परिषद शाळेत होतो. तर प्रायमरीला असताना म्हणजे जिल्हा परिषद शाळेत असताना नेमकं भेटलेले गुरुजी आणि त्या आठवणी सांगते. आम्हाला जाधवर सर म्हणून होते पहिले. म्हणजे त्यावेळेस मला वाटते 2-3 शिक्षकच असायचे आम्हाला. व त्यानंतर जाधवर सर सोबत सुधाकर लोंढे सर, तुम्हाला माहिती असतील इथंच धारूर शाळेवर आहेत ते. आता पहिले आरणवाडीला असायचे आमच्या इथं, आता ते धारूर इथं केंद्रीय शाळेवर आहेत. तर त्यांचं खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे मला. आणि अभ्यासाच्या बाबतीत एवढं सर स्ट्रिक्ट होते की अभ्यास नाही केला तर मग मार भेटायचा. मग त्या मारामुळं आम्हाला अभ्यास करावा लागायचा किंवा तिथून चालना मिळाली अभ्यास करण्यासाठी. बाकीचे जास्त हे न करता अभ्यासावर आमचा फोकस. प्राथमिक शिक्षण गावाकडे झाल्यानंतर धारूरला आलात तुम्ही आणि खऱ्या अर्थानं संघर्षाला हळूहळू सुरुवात झाली. कळत नाही अगदी गावाकडनं दूध आणायचं, ते वाटायचं, परत त्याचं कलेक्शन करत असतात आणि शाळा करायचं. तर ही जी सांगड होती म्हणजे अगदी कमवा आणि शिका, थोडक्यात म्हणूया आपण अर्न अँड लर्न. तर अगदी पुढचं जे शिक्षण आहे इथं झालेलं 10वी पर्यंत ते कसं होतं नेमकं? लागलेले गुरुजन असतील, काही अडचणी आल्या का आणि त्या आल्या असतील तर त्यावर कशी मात केली आपण? आता तर पहिलं कसं ग्रामीण भागामध्ये पहिलं 5वी पर्यंत शिक्षण झालं गावामध्ये. त्यानंतर धारूरला आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला शाळेत आलो त्यावेळेस आरणवाडीचं किंवा गावाकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण, सुरुवातीला मित्र असतील किंवा बाकीचं सामावणं असेल शाळेमध्ये, थोडा आम्हाला वेळ लागला. पण ते एकदा हे झाल्यानंतर मग अभ्यासात बाकीचे मित्र इथले जे धारूरचे प्रॉपरचे मित्र होते त्यांच्यासोबत हे करून अभ्यास करून वगैरे चांगल्यापैकी मग 10वीला इथं असताना 9वी पर्यंत आम्ही येणं जाणं करायचो. मग 10वीला असताना की इथं क्लासेस लावणं, इथं स्वतः रूम करून राहिलं ते 1 वर्षभर. मग ते इथपर्यंत असा प्रवास झालेला आहे. लहानपणी बाजार जवळून पाहिला म्हणजे मार्केट काय असतं ते अगदी कुठल्याही गोष्टीचा जर व्यवहार आपण जवळून बघितलं तर आपल्याला कळतं ना पातोडा नाही का. तर तुम्हाला काही असं वाटलं नाही का की आई वडील जे करतायत शेती किंवा जे दुग्ध व्यवसाय आपला की 4 पैसे मिळतात, दररोज मिळतात आणि आठवड्याला मिळतात, तर असं नाही वाटलं की शिक्षण नको आता हे बरे आपले हेच आता?
नाही नाही, सुरुवातीला तसं तुम्ही म्हणला तसं वाटलंही. अच्छा. पण काय झालं, एक तर शेती असल्यामुळे आम्ही भाजीपाला पण करायचो शेतात. बरं. मग ते इथं धारूरला शुक्रवारी सोमवारी बाजार असायचा. मग कधी कधी वेळ मिळाला तर आम्ही दुपारी, शाळा झाली शुक्रवारी सुट्टी असेल दुपारून आम्हाला, मग आम्ही आई किंवा वडील आले असतील तर तिथं बाजारात जायचो. तिथं माळवं विकायचं, भाजी विकायची. बरं. मग तिथून पण अनुभव आला. आणि त्याच्यानंतर एक मनात हे होतं, जी आपली परिस्थिती आहे ती जर आपल्याला सुधारायची असेल, आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कधी काळी याच दारुण नगरीमध्ये दूध विकलं, कधी काळी याच दारुण नगरीमध्ये उन्हातानामध्ये बाजारामध्ये अगदी ओरडून भाजीपाला विकलाय, नाही का? आणि त्याच दारुण नगरीमध्ये आज चांगलं ऑफिस सुरू केलं आहे, सीए आहात. तर असं वाटत नाही का अगदी स्वप्नाच्या पलीकडचे पण हे? नाही, नक्कीच हे स्वप्नातल्या पलीकडचंच आहे. पण ह्याच्यासाठी आपल्याला जे कष्ट घ्यावे लागले किंवा जे आपलं हेतू होता, ध्येय होतं, ते ध्येयासाठी आपण जवळपास जे काय वेळ दिलाय 8-10 वर्षे, तो खूप वेळ आणि खूप चिकाटीनं मेहनतीनं अभ्यास करून इथपर्यंत हा प्रवास आहे. मला असं वाटतं की कोशिश करणे वाला भी कधी हार नाही होती. कारण मला असं वाटतं की प्रयत्न करत राहा, प्रयत्न आणखी परमेश्वर आहे. एक काय कारण ठरलं असं की तुम्ही मग उल्लेख केला की 10वी नंतर खरं तर अगदी डोक्यात काहीच नव्हतं. जसं की हल्ली आपण विचारलं लहान मुलांना, सांगते मला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, तर माझ्या समोर बसलेले जे अंकुश जे आहेत यांचं असं काहीच प्लॅनिंग नव्हती करत. मग एक काळ तर असा होता तुम्हाला आयटीआय पण करायचा होता. मग काय कारण ठरलं की आयटीआय केलं नाही? ओके, काय झालं, 10वीच्या नंतर एक तुम्हाला म्हणल्याप्रमाणे घरात कोणी जास्त शिकलेले नव्हते. एक पुण्याला काका होते, त्यांचं मार्गदर्शन असायचं. मग ते तिथं कंपनीमध्ये जॉब करायचे. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ठीक आहे, जर आपल्याला शेती नसेल करायची, नोकरी जर करायची असेल तर कुठल्या क्षेत्रात करायला पाहिजे. मग त्यावेळेस ते इंजिनियर असल्यामुळे म्हणलं ठीक आहे, मशीनवर आपण जे कंपन्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काम असतं किंवा पगार मिळतो वगैरे. तर मग त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आयटीआय करायला काही हरकत नाही आहे, तुझी इच्छा असेल तर तू आयटीआयला ॲडमिशन घे. आता त्यावेळेस मला काही जास्त माहिती नव्हतं. ठीक आहे म्हणलं, आपण आयटीआयला घेऊया, तुम्ही सांगताय तर आयटीआय घेऊ, काय अडचण नाही म्हणलं. ज्यावेळेस आयटीआय घ्यायला ॲडमिशन घ्यायची ज्यावेळेस वेळ आली, त्यावेळेस काही कागदपत्र कमी असल्यामुळे जो काय आम्हाला ट्रेड पाहिजे होता आयटीआयमध्ये तो काय मिळाला नाही आहे. मग तो मिळाला नसल्यामुळं मग तो एक ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये एक जवळपास 2 महिने आमचा वेळ असाच गेला. मग त्याच्यानंतर ते आम्हाला शेवटी कळलं की ते काय आपल्याला ट्रेड मिळत नाही आहे. मग आता त्यानंतर उशीर झाला, मग ॲडमिशन कुठं घ्यायचं. तर मग त्यासोबत काका तिथं कंपनीत काम करत असताना त्यांना वाटलं की बाबा ठीक आहे, मशीनवर नाही काम तर ॲटलिस्ट ऑफिसमध्ये तरी काम करेल अकाउंटिंगचं. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू आता कॉमर्स घे. ठीक आहे, आयटीआय नाही मिळाला, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण मग कॉमर्स. एक प्रसंग असा होता की आयटीआयला नंबर लागला नाही. हो, जी कारण वेगवेगळी आहेत. असं कधी वाटलं नाही का हताशपणा की अरे आता आपल्याला आयटीआय करायचं होतं, आपण आयटीआय नंबर लागला नाही, अगदी गावाकडे परत चला, असं काही वाटलं? झालं तसं झालं. हताशपणा आलता, काय पुढं एकतर आपल्याला शिक्षणाची जास्त माहिती नसल्यामुळं. पण ठीक आहे, एक मार्गदर्शन करणारे पण आपल्याकडे माणसं होते. मग त्यांच्या ह्याच्यावर आपण मार्गदर्शनाखाली वाटचाल करत मग तिथं 11वीला कॉमर्स शाखेला ॲडमिशन घेतलं. 11वी इथं धारूरला केलं. परत जसं तुम्हाला म्हणलं आमचा दुधाचा व्यवसाय होता, रोज सकाळी दूध आणायचं, घालायचं, कॉलेज करायचं, घरी जायचं. मग नंतर 11वी इथं धारूर कॉलेजला केलं. त्याच्यानंतर आमचे गावातले काही मित्र कंपनी किंवा सिनियर जे मुलं होतेच आमच्या वर्गाच्या पुढे शिकणारे, ते अंबाजोगाईला बऱ्यापैकी होते. मग तिथं त्यांनी सांगितलं की अरे इथलं धारूरपेक्षा अंबाजोगाईला शिक्षण चांगलं मिळतं आणि हे आपलं जसं आपण मराठवाड्यात म्हणतो, पुण्यात जसं पुण्याला विद्याचं माहेरघर म्हणतो, तसं एक आपलं मिनी माहेरघर अंबाजोगाईला म्हणायला काही हरकत नाही. तसं शिक्षणाच्या सुविधा किंवा सगळ्या सुविधा तिथं असल्यामुळं मग तिथं आम्ही 12वीला गेलो. मग तिथून आमचा खरं 12वीला अभ्यास करताना सीएचा प्रवास तिथून पुढे खरं करिअरला सुरुवात झाली. 12वीला अंबाजोगाईला गेलात तुम्ही. अगदी विचारावंच वाटतं की तसं तर धारूर आणि अंबाजोगाई तर शिक्षण हे सर्वत्र सारखंच, बरोबर नाही का? कारण ती सर्व ते अगदी पवित्र आहे. आणि शिक्षण घेण्याची जी प्रवृत्ती आहे, बरोबर, किंवा जे वाटणं जे असतं की मला घ्यायचं, ती व्यक्ती कुठेही घेऊ शकते, नाही बरोबर. तुम्ही अंबाजोगाई शहर निवडलं, निश्चितच अंबाजोगाई थोडा बदल आहे, वेगळं वातावरण आहे, शैक्षणिक वातावरण आहे आणि वातावरण असणं गरजेचं असतं, बरोबर. तर तुम्हाला तिथंच कुठे वाटलं की आता आपण सीए झालं पाहिजे, असं का वाटलं नेमकं की आपल्याला सीए करायचं बाबा? म्हणजे तुम्हाला उल्लेख केला कुठेतरी पेपरमध्ये तुम्ही ते वाचलं होतं. सकाळ पेपरमध्ये एक करिअर विषयी बातमी होती की 2 पेजची होती की तुम्हाला सीए बद्दल त्यांनी सगळी माहिती दिली. तुम्ही सीए काय असतं, कुठल्या कुठल्या परीक्षा असतात. तर ते आमच्या गावचे मित्र राम शिंगारे होते, तर त्यांनी मला माहिती दिली की हे असं असं
कॉमर्समध्ये चांगल्यापैकी जर तुला करिअर करायचं असेल तर CA तू जॉईन करायला हरकत म्हणजे नाही. रामशिंगार तुमच्या बरोबर होते तिथं? हो, आमच्या बरोबर होते, सिनियर होते, 3 वर्षानं पुढे होते ते. बरं. आम्ही 12वीला असताना मला वाटतं ते 3rd इयरला असतील, BA 3rd इयर त्यांचं तिथे झालं. म्हणजे ते बरोबर असल्यामुळे ते मग हा, तेवढी आम्हाला एक माहिती, संपर्कात असणं किंवा तिथून माहिती होणं. आणि तुम्हाला कुठं ते क्लिक झालं की आता हे CA आहे हो हो, काहीतरी हो. चार्टर्ड अकाउंटंट. बरोबर बरोबर. आणि मग बऱ्याच वेळेला काय असतं की आपण चर्चा करतो की मला हे व्हायचंय, नाही का? बरोबर. कारण ग्रामीण भागातला मुलगा शक्यतो डेअरिंग करत नाही बरोबर. की मी करायला म्हणून. आपण आधीच दगड टाकून बघतो आपण. बरोबर बरोबर. तर आपण खडा टाकणे असं हो, म्हणतो हो. की मला हे करायचंय. बरोबर. तुम्ही अनेक लोकांशी चर्चा केली असेल, Yes. खास करून मित्रांशी. मित्रांशी चर्चा केली. परत आमचे जे तुम्हाला म्हणलं लोंढे सर जे होते आम्हाला प्राथमिक शिक्षक, ते आज बी संपर्कात, पहिल्यापासून संपर्कात. मग त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की अंकुश ठीक आहे, तू CA तू निर्णय घे, पण त्यांची इच्छा होती की त्यावेळेस तू DED कर, शिक्षक हो. पण त्यावेळेस नाही म्हटलं सर मला CAच करायचं. मग त्यावेळेस माझं जे करिअर विषयक पुरवणी वाचल्यानंतर जे मन झालं किंवा जे आपलं स्वतःचं मत झालं ठाम की आपल्याला CAच करायचं, कॉमर्स आलं तर आपण CAच करायचं. ह्या हिशोबानं मग मी 12वीची परीक्षा झाल्यानंतर काकांना फोन केला, म्हटलं असं असं मला CA करायचं. ठीक आहे म्हणजे हरकत नाही, तू पुण्याला ये, आपण 12वीचा निकाल लागल्याच्या नंतर पुण्याची पुढची प्रोसेस करून घेऊ. असं इथून मग अंबाजोगाईतनं आपण जेव्हा चर्चा करतो की मला अमुक कोर्स करायचा किंवा अमुक मला ठिकाणी जायचंय बुवा, बरोबर. त्यावेळेला काय वेळेला काय होतं की मला CA करायचं असं म्हटल्यानंतर पुढच्याकडनं जे आपला रिस्पॉन्स असतो ना, बरोबर. 10 लोकांना विचारला पण 9 जण म्हणतात की फार अवघड आहे बुवा हे. हो नाही, नक्कीच. आणि एखादाच व्यक्ती आपला पॉझिटिव्ह असतो बरोबर की बरोबर. कर, जमलं बरोबर, तर. बरोबर. पण फार सोपं आहे आणि करा असं कोणी म्हणणार नाही. नाही. तर तुम्हाला याची कल्पना होती का की अरे हा कोर्स फार अवघड आहे बाबा? नाही, आता काय झालं, ज्यावेळेस 12वी झाल्यानंतर आम्ही पुण्याला गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं. एकतर आमचं इकडं शिक्षण जे झालं ते मराठी मीडियम होतं. मग तिथं गेल्यानंतर लगेच CA ला ऍडमिशन घेऊन आपल्याला तेवढी काय इंग्रजी काय जमणार नाही हे सुरुवातीला मनात शंका होती की आपण आधी 1 वर्षभर कॉलेज रेग्युलर करू, अभ्यास करू, परीक्षा. आता इकडं मराठी मीडियम आणि तिथं कॉलेज आपण इंग्रजी मीडियम होतं. मग हे मीडियम चेंज करून आपल्याला ते जमेल का हे एक मनात शंका होती. तर मग सुरुवातीला आम्ही काय कॉलेज व्यवस्थित CA ला लगेच ऍडमिशन घेतलं नाही. एक 7-8 महिने जो काय कॉलेजचा फर्स्ट टर्म आहे त्याचं रेग्युलर कॉलेज केलं, परीक्षा दिली फर्स्ट सेमिस्टर, बऱ्यापैकी चांगल्यापैकी मार्क मिळाले. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आला की ठीक आहे आपण पण करू शकतो. आणि साईड बाय साईड आम्ही इंग्लिश जी काय आपली भीती होती ती घालवण्यासाठी मग स्पीकिंग कोर्स असतील तशा प्रकारचे कोर्स करून मग 2008-9 मध्ये CA ला जे CPT म्हणून फाउंडेशन म्हणून कोर्स म्हणतात त्याला आम्ही ऍडमिशन घेतलं. ग्रामीण भागातला एक मुलगा अगदी आरणवाडी सारखं अगदी लहानसं गाव, शेतकरी कुटुंबाला आपली पार्श्वभूमी आणि सगळं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं होतं. आणि मग पहिल्यांदाच महानगरामध्ये गेला होता, अगदी इंग्रजीची भीती होती आणि परत हे जमल काय नाही हो नाही का. तर तुम्ही अशा काही स्टोरीज ऐकल्या असतील, वाचल्या असतील की अनेक मित्र मला भेटले असतील की आम्ही अनेक वर्ष झालं करतोय, आमचं काही CA निघालेलं नाही. हे सगळे निगेटिव्ह ऐकल्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की अरे आपल्याला पण जमणार नाही बुवा हे? नाही, सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही मित्राशी इंटरॅक्शन केलं किंवा CA बद्दल जे सिनियर आम्हाला होते CA करणारे, त्यांनी सांगितलं म्हणजे जसं तुम्ही म्हणलात निगेटिव्ह, बरेच जणांनी सांगितलं की याच्याबद्दल अवघड आहे, जमल का नाही. मग पण आमच्यासोबत काही 2-4 जण मित्र होते, आम्ही एकत्र असायचो. आम्ही ठरवलं होतं की आपण दुसरं काही असेल आपल्याला CA करायचंच आहे, आपण त्याच्यावर ओव्हरकम करू. जे काय डिफिकल्टी असतील, जी काय आपल्याला अभ्यास करायची आहे, सगळं आपण तेवढ्या तयारीनं करूया. आणि तशा प्रकारे आम्ही जी काय आमची मित्र कंपनी होती सगळ्यांनी एकत्र बसून क्लासेस लावणं असेल, अभ्यास करणं असेल, ते सगळ्यांनी एकत्र बसून आणि हे ग्रुप डिस्कशन, कोणाला काही अडचणी असतील तर ते एकमेकाच्या अडचणी समजून एकमेकाला मदत करत. बस इतना तय किया था की चलना है मुझे. चलना, यस. ज्या वेळेला हे आधी ठरवलं होतंच की आता करायचे बुवा आपल्याला, काय होऊ द्यात नाही काही म्हणजे ज्या वेळेला त्या काळामध्ये गावाकडे संवाद व्हायचा, कारण आपल्याला पैसे पुरवणारे आपले वडीलच. बरोबर. जगातले आपण कुठे जरी गेला तर शेवटी आपला आधार म्हणजे आपले आई वडील असतात. तर वडिलाला आणि आईला ही कल्पना होती का की आपलं पोरगं काय करायला नेमकं? कल्पना तर होती त्यांना CA करायला, पण आता CA म्हणजे काय इथं आपल्या इकडच्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांना आजही माहित नाही CA काय असतो. तर त्यामुळं आता लहाने काका पुण्याला असल्यामुळं एक तर तिथं राहण्याचा आणि खाण्याचा माझा तो फायनान्शियली जो काय खर्च लागणार होता तो प्रश्न मिटल्यामुळे. काकांचं नाव काय तुमच्या? राम फुटाणे. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे काकांनी तुम्हाला चांगला सपोर्ट केला, मार्गदर्शन असेल किंवा फायनान्शियली. कारण काय वडिलांकडनं प्रत्येक वेळेस पैसे रोजच लागत असतील तर ते शक्य नव्हतं.
वडिलांना तेवढं उत्पन्न नसल्यामुळे द्यायला शक्य नव्हतं. म्हणजे काका आहेत, लहान काका, त्यांनी मग सगळं फायनान्शियली असेल, राहायचा खायचा बाकीचा सगळा खर्च त्यांच्याकडंच. म्हणजे आज जे काही आहेत काकामुळे आहेत Yes, नाही, yes. आई वडील तर आहेतच पण काकांनी चांगलं बरोबर, सहकार्य केलं तुम्हाला. बरोबर. सर एंट्रन्स जे असते हो. CLR कोर्ससाठी, बरोबर. तर तुम्ही मग उल्लेख केला की काहीतरी 3% निकाल लागला, तर तीन मुलं फक्त पास हा, झाली. नाही आता ते कसं असतंय, तुम्हाला ज्यावेळेस CA ला ऍडमिशन घेता तुम्ही त्यावेळेस आम्हाला CPT म्हणून असते, कॉमन प्रेफरन्स टेस्ट. अच्छा. तर ती टेस्ट होण्यासाठी म्हणजे ओव्हरऑल जो काही निकाल 6 महिन्याला असतो तो निकाल कमी जास्त त्या ह्याच्यानुसार लागतो. अच्छा. तर त्यावेळेस मी ज्यावेळेस 2009ला डिसेंबर 2009ला मी पहिली आमची CPT एक्झाम दिली. त्यावेळेस 200 मार्काची परीक्षा असायची. त्यावेळेस मला काहीतरी मला वाटतं 132 का असे 132च्या आसपास मार्क पडले होते आणि त्याला पासिंग असतं 50%. 100 मार्क जरी पडले तुम्हाला 200 पैकी तर तुम्ही पास असता. तर ती हार्ड प्रत्येक जे काय परीक्षा असतात CA मध्ये प्रत्येक परीक्षेचा हार्डनेस लेवल वरचीवर वाढत जातो. जी एंट्री लेवलला थोडी कमी असते, सगळ्यात हार्ड म्हणलं तर फायनल लेवलची. एवढी अवघड वाटणारी परीक्षा हो. किंवा एवढा अवघड वाटणारा कोर्स CAचा हो. साधारणतः किती वर्ष असतो हा, आणि तुम्हाला त्यासाठी किती कालावधी ओके. लागला, किती आता खर्च हा झाला? सगळा 4.5 वर्षाचा कोर्स आहे CAचा. म्हणजे तुम्ही CPT ला ऍडमिशन घेतल्यापासून रजिस्ट्रेशन केल्यापासून फायनल परीक्षा देण्यासाठी तुम्हाला हा 4.5 वर्षाचा कालावधी आहे. ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं त्यावेळेस पहिल्या प्रयत्नात CPT परीक्षा पास झालो, चांगल्या मार्काने पास झालो. आणि ह्याच्यासाठी पुण्यामध्ये सगळीकडे चांगल्या क्लासेस जे असतात आपल्याला, हे CA ला आम्हाला कॉलेज वगैरे काही नसतं, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आणि प्रायव्हेट ट्युशन घ्यायचे. मग बऱ्यापैकी पुण्यामध्ये क्लास असल्यामुळे आम्ही तिथं क्लासेस वगैरे चांगल्या प्रकारे केले, अभ्यास केला आणि ती CPT डिसेंबर 2009ला एक्झाम दिल्यानंतर ते पासआउट चांगल्या मार्काने झाले. 4.5 वर्ष हो. म्हणजे अगदी रात्रंदिवस अभ्यास केला आहे, सहज झालेला नाही. तुम्ही मोगाचा उल्लेख केला की MPSC UPSC असेल किंवा MBBS असेल, बरोबर. त्यासाठी जे लोक कष्ट घेतात त्यापेक्षा जास्त कष्ट तुम्हाला घ्यायचे असतात नाही का. बरोबर. तर तो जो काळ आहे 4.5 वर्षाचा, हम्म. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात असेल नाही Yes, yes, yes. काय कष्ट घेतले नेमके, पण आम्हाला ते प्रेक्षकांना सांगायचं आहे कारण सहज झालेलं नाही. खरं. आता एक तर हे क्लासेस असायचे आमचे. आता CPT पास झाल्याच्या नंतर दुसरी एक्झाम असायची इंटरमिडिएट. मग ती इंटरमिडिएटला पण सेम असं शेड्यूल आमची कमीत कमी दिवसातनं 8-9 तास दिवसभर क्लासेस चालायचे. मग हे क्लासेस करून आपल्याला अभ्यास करायचा, कॉलेज करायचं, अभ्यास सोबत. मग हे इंटरमिडिएट ज्यावेळेस मी पास झालो त्याच्यानंतर आपल्याला CA फर्ममध्ये, CAच्या ऑफिसमध्ये 3 वर्ष आपल्याला प्रॅक्टिससाठी, आम्ही त्याला आर्टिकलशिप म्हणतो, ती 3 वर्ष करायची असती. आणि ते करत असताना तुम्हाला मग फायनलचे क्लासेस असतील, बाकी तुमचा अभ्यास असेल, ऑफिसचं काम असेल, असं हे जे काम होतं हे एकदम ती काटेवरची कसरत असं आपल्याला सगळं ते 3-4 वर्षाचा जो काळ आहे तो खूप कसरत करून अभ्यास वेळ काढून सगळ्या बाकीच्या गोष्टी, जसं तुम्ही मगा म्हणलात आम्हाला कधी दिवाळी कधी एन्जॉय करता आले नाही, कुठले सण एन्जॉय करता आले नाही. तर हा एक 5-6 वर्षाचा मला किती जवळपास 4.5 वर्षाचा कोर्स आहे. तर एक वर्ष मला जास्त लागलं, 5.5 वर्ष त्या काळामध्ये कुठलाही सण एन्जॉय केला नाही, कुठलाच नाही. गणपती असतील, कार्यक्रम असतील ते एन्जॉय केले नसतील, कुठलेच कार्यक्रम. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस असं व्हायचं की सगळे रिलेटिव्ह यायचे, नातेवाईक यायचे आणि आपणच नसायचं. मग त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की बाबा हे सगळे एन्जॉय करतात आणि आपण इकडं बाजूला येतं, आपल्याला काही म्हणजे एन्जॉयमेंट घेता येत नाहीये. तर मग आपण हे करत असताना एक वेळेस ठरवलं की आपण CA करायचंय. तर त्या गोष्टीसाठी आपल्याला सुरुवातीला एक 5-6 वर्ष जो काय आपल्याला कालावधी लागतोय तो सध्या तेवढा. मला असं वाटतं की ज्याला पुढे जायचं तो परतीचे दोर कापून टाकतो. बरोबर, ते करावंच लागतं. त्याशिवाय तुम्हाला नाही तर असेच बरेच मित्र आहेत आमचे की सुरुवातीला CPT ला आले, तिथं पास झाले नाही तर, किंवा इंटरमिडिएटला आले, तिथं थोडं अडचण आली की बरेच जण वापस बी येतात. म्हणजे की त्यांना वाटतं की बाबा ठीक आहे आपल्याच्यानं हे करणं शक्य नाहीये, आपण दुसरा मार्ग निवडूया. ज्या वेळेला CA पास आउट झालात आणि आता ठरलं की अरे आता आपण जॉब करू शकतो नाही का, तर मग बऱ्याच वेळा काय असतं की आपण आपलं जे महानगर आहे, मोठं शहर, जिथं आपला स्कोप असतो नाही का, कारण पुण्यामध्ये भरपूर स्कोप आहे. तर मग सगळ्या एवढा स्कोप असताना सुद्धा अगदी तुम्ही गावाकडे परत आलात, तुमच्या भागात आला, ते जिल्ह्याच्या ठिकाणी नाही तर तुम्ही तालुका ठिकाणी निवडलं, तर काय नेमकं कारण ठरलं की परत यावं असं वाटलं, इथं थांबावं असं वाटलं? आता एक तर मी ज्यावेळेस माझं CA फायनल झालं, ते निकाल लागला आमचा जानेवारी 2015ला. तिथं निकाल लागल्याच्या नंतर
ज्या 3 वर्ष मी जिथं आर्टिकलशिप म्हणून केली CA कडे, तिथं जो कामाचा अनुभव होता त्यापेक्षा आणखी मोठे काम करण्याचं माझं इच्छा होती. मग 2015ला CA झाल्यानंतर मी एका मोठी CA फर्म आहे पुण्यामध्ये, बानेरला ऑफिस आहे त्यांचं, PG भागवत म्हणून, त्या ठिकाणी जॉब करायला लागलो. मग तिथं त्यांच्याकडे मोठे मोठे लिस्टेड जे आपले शेअर मार्केट्स तुम्ही नाव ऐकता की हे कंपन्या शेअर मार्केटच्या आहेत त्या तशा लिस्टेड मोठ्या आहेत ज्याच्या 2000-3000 कोटी टर्नओव्हर वर्षाचा, तशा कंपन्या आम्ही ऑडिट केल्या. मग तिथून अनुभव बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मग ते 2015 ते 2018 3 वर्ष मी त्या PG भागवतमध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपल्याला पहिलंच ठरलं होतं की आपलं CA जरी झालं तरी आपल्याला काही जॉब करायचं नाही, आपल्याला वैयक्तिक आपली स्वतःची प्रॅक्टिस डेव्हलप करायची, स्वतःचं आपण मालक स्वतःहून बाकीच्या लोकांना जे काय सल्ला असेल कर बाबतीत असेल किंवा बाकीचे जे काय अडचणी आहेत CA झाल्यानंतर मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जॉबच्या अनेक संधी करत नाही, जॉबच्या अनेक प्रायव्हेटमध्ये गव्हर्नमेंट दोन्ही सेक्टरमध्ये आपल्याला संधी आहेत. पण मग ते अनुभव घेतल्याच्या नंतर मी 2018ला ठरवलं की आपल्याला प्रॅक्टिस चालू करायची आणि ती पण आपल्या गावाजवळ करायची. म्हणजे जे आपलं गाव अरणवाडी आहे ते तालुका प्लेस धारूर आहे, बऱ्यापैकी असं मार्केटच्या ओळखी आहेत. आपल्या इथं वेळ गेला, बराच वेळ गेलाय, 10वी असेल किंवा 5-6 वर्षे आपण इथं शाळेत शिकलो, तर इथं धारूर या ठिकाणी चालू करावं ह्या हेतून मग इथं लोकांची आता. आणि पहिलं इथं काय कोणी फुल टाईम CA नव्हते धारूर ठिकाणी. हे मी एकमेव माझं ऑफिस आहे धारूरला, इथे 2018मध्ये आम्ही चालू केलं धारूरमध्ये. आणि त्याच्यानंतर मग लोकांना जे अडीअडचणी होत्या जे जिल्ह्याच्या ठिकाणी, आता कसं इथं CA कोणी नसल्यामुळे बऱ्यापैकी लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी बीडला जायला लागायचं किंवा अंबाजोगाईला असतील आजूबाजूचे जे काय शहर आहेत मोठे शहर त्या ठिकाणी जायला लागायचं. तर मग ही आपली जी अडचण आहे लोकांची ती सोडवण्यासाठी आणि आपल्याला एकतर आपण ज्या मातीत वाढलो त्या मातीसाठी जर आपल्याला जवळ राहून काम करायचं असेल तर म्हणलं मग आपलं ठीक आहे, पुण्यापेक्षा आपलं जरी 2 पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही, पण आपण आपल्या गावी जाऊन आपल्या लोकांची जवळचे लोक आहेत त्यांची सेवा करू. म्हणजे तात्पर्य की तुम्ही पैशाला गौण स्थान दिलं आणि आपल्या लोकांची आपल्याला सेवा करायची तुम्ही अगदी अग्रस्थानी ठेवलं. येस. आज धारूर नगरीमध्ये येऊन ऍज अ CA म्हणून प्रॅक्टिस करून आज किती वर्ष झाले नेमके? आता आम्हाला 6 वर्ष झाली. 2018मध्ये आम्ही चालू केलेलं. आज मी जे पाहतो तुमचं हे ऑफिस जे आहे अत्यंत अगदी चांगलं ऑफिस आहे नाही का? अगदी त्याला काय सगळ्या सुखसुविधा आणि सुसज्ज आहे पूर्णपणे. तर हे ऑफिस पाहिल्यानंतर आताच उद्घाटन झालं आहे, तर या उद्घाटनाच्या प्रसंगी सगळीच माणसं होती नाही का? आणि त्यातलं सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे तुमचे वडील आणि आई. तर वडिलांनी हा जो सोहळा पाहिला नाही का लेखाचा, म्हणजे गौरव, तर काय वडिलांची काय होती प्रतिक्रिया जाणून घेतली तुम्ही? जाणून नाही घेतली, पण त्यांच्या चेहऱ्यावर जे आता काय प्रत्येक गोष्ट आपण वडिलांना विचारू शकत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर जे आपल्याला दिसतं ते खूप मोठं समाधान आहे. तर ज्यावेळेस आता आम्ही 2018ला ऑफिस चालू केलं ते हनुमान मंदिराच्या समोर होतं, छोटं होतं ऑफिस, पण तरी सुरुवात असल्यामुळं ठीक आहे म्हणलं आपल्याला जेवढं लागतं तेवढं बऱ्यापैकी होतं तिथं, साईज ॲडजस्ट झाली. पण नंतर जसं जसं वेळ जात गेला तसं तसं कामाचा लोड वाढत गेला, येणारी लोक भेटत गेली, तर त्या ठिकाणी छोटं पडल्यामुळे मग आम्ही ह्या ठिकाणी 26 डिसेंबरला इकडे आम्ही उद्घाटन केलं नवीन जागेत. आणि ते उद्घाटन मी आई वडिलाच्या हस्तेच केलंय, कारण पहिलं ऑफिसचं उद्घाटन मी आई वडिलाच्याच हस्ते केलं आणि हे पण आई वडिलाच्याच हस्ते उद्घाटन केलं. माँ बाप से बढ़कर इस दुनिया में कोई नहीं. सर आज हा जो प्रवास आहे खरं तर अगदी थक्क करणारा आहे की एवढं सोपं नाही खरं तर नाही का? कारण अगदी काबाड कष्ट केले, अगदी मेहनत घेतली तुम्ही तुमच्या आई वडिलांनी आणि आज हा खरं तर सोन्याचा दिवस आहे. तर या पूर्ण प्रवासाचं यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? आता ह्याच्यामध्ये यशाचं श्रेय तुम्ही म्हणताय सगळेच बरेच लोक आहेत ह्याच्यामध्ये. एक तर आई वडील आहेतच, काका काकू आहेत जे तुम्हाला म्हणलं की पुण्यामध्ये स्थायिक होते, परत मित्र कंपनी आहे आणि गुरुजन वर्ग जे आमचे शिक्षक होते त्यांचं पण सगळ्यांचंच ह्याच्यामध्ये सहकार्य राहिलेले आहे आमच्यासाठी. अशा प्रकारे इथपर्यंत आम्ही प्रवास केलेला आहे. इथून पुढे याच्यापेक्षा चांगलं करूया आणि लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा आमचा कायमच हेतू आहे किंवा मानस आहे. त्या प्रकारे आम्ही इथून पुढे वाटचाल करणार आहोत. माणूस चालतो, परंतु चालत असताना अनेक लोकांचं सहकार्य लागतं, कुणाचं मार्गदर्शन लागतं. आणि मग ही माणसं कोण असतात की आपले गुरुजन असतात. त्यांनी उल्लेख केला की सर्वात प्रथम तर आई वडीलच नाही का,
की ज्यांनी चांगले संस्कार दिले. मला असं वाटतं की तुमची परिस्थिती कशी असू द्या, तुमचे संस्कार चांगले असेल, बरोबर. नाही का, प्रामाणिकपणा, इमानदारी, नाही का, सच्चेपणा, नाही का, या सगळ्या गोष्टी काही मार्केटला मिळत नाहीत. नाही, ते तुम्हाला त्या आईवडिलांनी द्यायच्या असतात, पेरायच्या असतात. कारण जे पेराल तेच उगवतं. नक्की नक्की मला असं वाटतं की अंकुश यांना जर काय दिलं असेल आईवडिलांनी तर चांगले संस्कार दिले, आणि चांगल्या संस्कारातली मुलं चांगलं शिकतात, त्यांचे विचार चांगले असतात, नाही का. अगदी त्यांचा हुद्दा कुठलाही असू द्या पण ती चांगली असतात. आणि म्हणून या लोकांबद्दल एक प्रेम असतं, आकर्षण असतं. त्यांच्या आयुष्यामध्ये आई वडील, त्यानंतर लोंढे गुरुजी, Yes, लोंढे ज्यांचं ते गुरुजी. वारंवार नाव आजही घेतात, रामजी शिंगारे जे की आज सिनियर आहे त्यांना, की त्यांनी सांगितलं की बघ हे चांगलं आहे, हो. नाही का, कोणतं लागतं. आणि पुण्यातले काका आणि काकू आणि मित्र या सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि पाहता पाहता कधी काळी ITI करायचा होता आणि कुठल्या तरी कंपनीत जॉब करायचा होता, बरोबर. आज त्याच कंपन्यांचा ऑडिट ते करतायत. नक्की येस. मला असं वाटतं की नशीब म्हणजे नेमकं काय असतं, तर नशीब वगैरे या गोष्टी माहीत नाही मला, परंतु कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्द या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर माणूस या ठिकाणी काहीतरी बनतो, चांगलं बनतो. आणि खऱ्या अर्थानं त्याच व्यक्तीची मग सक्सेस स्टोरी तयार झालेली असते. कारण या सक्सेस स्टोरीज सहज होत नाही, नाही, त्याला अगदी मेहनत असते. निश्चितपणे या ठिकाणी अंकुश योगीराजजी फुटाणे CA धारूर यांची घेतलेली मुलाखत यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना नक्कीच आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.